गोंदिया और भंडारा जिले में नाबालिग के नवजात शिशु की बिक्री के सनसनीखेज मामले में बड़ा एक्शन सामने आया है। न्यू बालाजी हॉस्पिटल के संचालक डॉक्टर नितेश बाजपेयी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं सरकारी अस्पताल के कंत्राटी डॉक्टर विवेक ये की भूमिका भी संदिग्ध पाई गई है। जांच में सामने आया है कि नियमों को दरकिनार कर निजी अस्पताल में प्रसूति कराई जा रही थी और नवजात शिशु की बिक्री का मामला भी जुड़ा है। पुलिस ने पोक्सो एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है और पूरे नेटवर्क की जांच जारी है। जल्द ही और बड़े खुलासे होने की संभावना जताई जा रही है। जो लेडी पकड़ी गई है, जहाँ तक मुझे जानकारी है, लालेश्वरी करके, वो आज से 4 साल 5 साल पहले हमारे यहाँ काम करती थी, पर अब उसके बाद से हमारा उससे अभी कोई लेना देना नहीं है। पोलीस स्टेशन रावनगर येथे अपराध क्रमांक 152/26 नुसार गुन्हा नोंद आहे। त्याच्यामध्ये 80-81 जे ॲक्ट तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये बाळविक्री प्रकरणामध्ये मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयी हे भंडारा जेलमध्ये आहे। तर त्यांना आम्ही 16/3/2026 ताब्यात प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात पेश केले असता 4 दिवसची PCR मिळाला होता। त्या दरम्यान तपासामध्ये त्यांनी आम्हाला माहिती दिली की यात इतर आरोपी जे मुकेश कुमार मनसुरे हे त्याचे बाळाचे वडील आहेत, तसेच दुसरे जो मध्यस्थ होता याच्यामध्ये ज्या बाळ विक्री करण्यासंदर्भात गोंदिया हे 2 आरोपी आहेत। त्यापैकी मुकेश कुमार मनसुरे व नितेश बाजपेयी हे आपल्या अटकेमध्ये होते। तर या तपासादरम्यान हे जेलमध्ये असल्याने यांना ताब्यात घेऊन प्रोडक्शन वॉरंटवर समोरचं तपास करण्यात येते। सर, प्राथमिकदृष्ट्या काय तपासामध्ये अजून निष्पन्न झाले आहे? याच्यामध्ये असं झालं का हे डॉक्टर बाजपेयी इथे जे हॉस्पिटल आहे, तर त्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे अल्पवयीन असताना तिची डिलिव्हरी इथं त्यांनी केलेली होती आणि त्या डिलिव्हरी लपवण्यासाठी त्यांनी ते बाळ संबंधितास विकल्याचे सांगत आहेत। सर, त्या रुग्णालयामध्ये इतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देखील उपचारासाठी येत होते, असं काही तपासात आलं आहे का? भंडारा पोलिसांनी देखील त्यांना बोलवलं होतं। या संदर्भात आपण जे इथे येथील जे आहेत जे मुख्य चिकित्सक आहे, शल्य चिकित्सक, त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे। जे सेवा देत असतील त्यांच्या संदर्भात पण चौकशी केली जाते।